गोलंदाजी मार्कवर पहा. पाटण क्रिकेटमध्ये 40+ क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नाव निर्माण केलंय संजय देसाई यांना आपण पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण पाटण क्रिकेटमध्ये त्यांच्या खेळाचे चाहते आहेत. हे क्रिकेटमध्ये ज्यांनी आपल्या नावाचा मात्र डंका वाजवलाय. आणि समोर शिवा जाधव बॉस, मोठं आव्हान असेल. शिवा जाधव बॉस, त्यांच्या बरोबरीने प्रीतम सुतार. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर संजय देसाई. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू संजय देसाई यांचा डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. या अवंतर चेंडूने मात्र सुरुवात होते. एक 40+ मास्टर क्रिकेटर आहेत संजय देसाई आणि या 40+ मध्ये त्यांनी चांगला खेळ केलाय, अनुभव आहे त्यांच्याकडे. फुल टॉस चेंडू फाईन लेगला खेळलाय. 1-10 मात्र प्राप्त केली देसाई. चेंडू अगदी इमारतीमध्ये गेलाय. एक सिंगल धाव. सँडविच वाल्याच्या जवळ चेंडू गेला असेल. धावांचा मात्र श्री गणेश आधीच झालाय अवांतर चेंडूने. बॉस यांचं खातं उघडलं जात आहे. 2 धावा धावफलकावर. त्यांच्या साथीला प्रीतम सुतार, परंतु संजय देसाई यांच्याकडे अनुभव आहे. नवीन चेंडू घ्या प्लीज. चेंडू इमारतीमध्ये गेला. गत सामन्यामध्ये ज्या प्रकारे वन साईड जिव्हाळ्याने खेळ खेळला आणि संपूर्ण हंगाम वन साईड जिव्हाळ्याने गाजवलाय. नेक्स्ट मॅच ACC नवीवाडी. वेलकम मायादेवी कुसरुंड, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बायकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहत असताना शिवा जाधव बॉस आणि त्यांचे सहकारी, परंतु बॉस यांच्याकडे ताकद आहे, कारण हा खेळाडू मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पायावर टाकलेला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा मानस नाहीये. डॉट बॉल. संजय देसाई जास्तीत जास्त चेंडू निर्धाव हाताळतील तेवढं मात्र फायद्याचं असेल. कमी गतीने टाकलेला चेंडू, ताकद, टायमिंग, नजाकत. चेंडू सीमारेषा पार. शिवा जाधव बॉस यांच्या बॅटमधून खणखणीत बकरा चषक षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. ही ताकद आहे बॉस यांची. बॉटम हँडचा वापर, बॅकलिफ्ट पहा, ज्या प्रकारे हाय बॅकलिफ्ट, बॅट स्विंग. युवराज सिंग सरांची आठवण आली. बॅटचा फॉलो थ्रू ज्या प्रकारे बॉस यांच्या केला जातो. पायावर टाकलेला चेंडू, फ्लिक ऑन द लेग. जेलचा प्रयत्न चांगला केला. चेंडू अगदी हातातून निसटलाय. आता शहानिशा केली जाईल, कारण किती धावा आहेत का, धावा रोखल्यात का हे पाहायचंय. येस, आता तिसऱ्या पंचांनी मागणी केली की हा चेंडू सीमारेषा पार झालाय का हे पाहायचंय. ओम सय्य MTC टेक्निकल टीम इन ॲक्शन. डिसिजन पेंडिंग. परंतु मी कौतुक करेन त्या क्षेत्ररक्षकाचं, डीपला असणारं क्षेत्ररक्षक. मंदुरकोळे खुर्द जर आपला 12वा खेळाडू असेल तर पाठवा नावं सांगण्यासाठी. चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगला. निश्चितच धावा मात्र वाचवल्यात का हे पाहायचंय. येस, फलंदाज धावा एकही नसेल, धावा वाचवल्यात, कारण चांगला प्रयत्न. काय इथे 6 धावा निश्चितच मी म्हणेन वाचवल्यात. 1 to go. कॅमेरामॅन प्रणय म्हात्रे, थँक्यू सो मच. बैठक मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला संजय देसाई. का मला लेजंड क्रिकेटर म्हणतात, माझ्याकडे अनुभव किती आहे ते पहा. आणि ओमसाई MTCचं नाव असंच घेतलं जात नाही मित्रांनो, कारण ही खासियत आहे. आज छोट्या कॅमेरामॅन एका हातामध्ये ताक पकडलं, एका हातामध्ये कॅमेरा, कारण बकरा चषक आहे त्याला माहिती आहे एन्जॉय करायला पाहिजे आपण देखील. आज कुणाल म्हात्रेने देखील ज्या प्रकारे एन्जॉय केले ते देखील कौतुक. आणि तिकडे पहा बॅगेमध्ये काय काय भरलं जाते. आज बकरा चषकाचा थरार आहे. 8 धावा धावफलकावर, 8 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज सज्ज होत असताना प्रशांत. मंडळकोळे खुर्ची जर्सी पहा, अखंड भारत
हा संपूर्ण त्यांच्या टी शर्टच्या मागे जो आपण लोगो पाहतोय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अगदी स्वप्न आणि या ज्या प्रकारे आज संपूर्ण भारतभरामध्ये पहिला चेंडू प्रशांतचा खोदून काढलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत तैनात प्रयत्न चांगला केला एकच धाव प्राप्त होईल धावांचं खातं उघडलं जात आहे प्रीतम सुतार यांचा एक सिंगल धाव आज आमचे इंस्टाग्रामचे आज इंस्टाग्रामवरती ज्यांच्या रील्स गाजले आहेत सूरज हे देखील आहेत आमच्यासोबत ताकद आहे या फटक्यामध्ये खेळाडू क्लास आहे फटका खास आहे आणि बॉस यांच्या बॅटमधून येतो चेंडू सीमारेषा पार षटकार वन साइड जेव्हा आता मात्र निवांत आहे त्यांना माहिती आहे आपण 2 मॅच जिंकले तिसरी मॅच आपली खूप उशिराने आहे काय फटका सजवलाय ही ओळख आहे शिवा जाधव बॉस यांची क्लासिकल फटका टीमची धावसंख्या धावफलकावर 15 फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केला जाईल डीपला स्क्वेअर लेग तैनात चेंडू त्याच्या डोक्यावरून सीमा रेषा पार फरार बॉस ब्रँडेड सनबूरचा ब्रँड दाखवणारा षटकार सलगचे 2 आले शिवा जाधव बॉस हा पहा बॉस यांना तुम्ही असे चेंडू टाकाल तर ते तुम्हाला दिवसभर मारतील आणि रात्री देखील मारतील षटकार येस आणि इथे मात्र पंचांची मागणी केली जाते उंचीसाठी नो साठी येस आधी पंचांनी ज्या प्रकारे येस डिसिजन पेंडिंग तपासलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा षटकार तर आलाय पण तो नो आहे का हे पाहिजे सलग 2 चेंडूवर 2 षटकार आलेत इट्स अ फेअर डिलिव्हरी चेंडू डीप झाला असं आमच्या टेक्निकल टीमचं म्हणणं आहे तिसऱ्या पंचांचं सलगचा तिसरा बॅकफुटला जाऊन कट केलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकांनी चुकी केली एक धाव प्राप्त केली जाईल दुसरी धाव शिवाजी जाधव बॉस यांना हवी आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते प्रीतम सुतार अगदी या जीवाच्या आकंताने 2 धावा प्राप्त केल्या एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय कारण प्रीतम सुतार यांना माहित आहे शिवाजी जाधव बॉस स्ट्राईक वरती राहतील तर धावा येतील 23 धावा धाव फलकावर 2 चेंडू शेष शॉट आर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल शिवा जाधव बॉस यांच्या बॅटमधून सिम्पली आउटस्टँडिंग स्ट्रोक चेंडू सीमा पार बकरा चषक षटकार 29 धावा धाव फलकावर शिवा जाधव बॉस वैयक्तिक 27 धावा पहा रिप्ले तुमच्या समोर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय काय फटका पाहायला मिळाला 1 टू गो 29 धावा 29 रन्स ऑन बोर्ड खोदून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत एक धाव प्राप्त केली जाईल शिवाजी जाधव बॉस स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त 2 षटकाखेर बिनगडी बाद 30 टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर तीस धावा धाव फलकावर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे सर्व मान्यवरांचा आपण कटआउट पाहतोय अनिकेत महात्रे साहेब शिवाजी दीक्षित साहेब प्रत्येक मान्यवरांनी ज्या प्रकारे आपल्याला पुरस्कृत केलेला आहे बकरा विकास अण्णा पाटील साहेब अमितराज चव्हाण साहेब आपला देखील मनापासून आभार श्री गणेश जाधव साहेब थँक्यू व्हेरी मच कोल्ड्रिंक सौजन्य मोहन वर्षा साहेब भागवत बागल सर आपला देखील मनापासून धन्यवाद अमर कदम साहेब आपला देखील थँक्यू व्हेरी मच राजू रोडे सर उदय खांडेकर साहेब आपला देखील खूप खूप धन्यवाद षटक क्रमांक 3 गोलंदाज आकाश आकाशचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस कडक बेधडक चेंडू सीमारेषा पार अविस्मरणीय फटका शिवा जाधव बॉस यांच्या बॅटमधून धमाका बकरा चषक षटकार
काय फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही शिवाजी जाधव बॉस यांना करू शकत नाहीये. वैयक्तिक 34 धावा, 36 धावा टीमची धावसंख्या. पहिलं वैयक्तिक अर्धशतक येईल का शिवाजी जाधव बॉस? 12 चेंडूमध्ये वैयक्तिक 34 धावांची 20 स्फोटक खेळी. या मॅच मध्ये काय आक्रमण केलंय. विध्वंसक फलंदाजी करत असताना या डावामध्ये उत्तर नाहीये. मंजुळ कोळी खुर्द्या कोणत्याही गोलंदाजाकडे. आकाश पुढचा चेंडू घेऊन सज्ज. कमी गतीने टाकलेला चेंडू स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपला आहे. स्क्वेअर लेग. चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर आणि चेंडू सीमारेषा पार नाही गेलाय कारण चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय. पुढे सरसावून हवेत खेळलाय. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट चारी गोष्टींचा या फटक्यामध्ये संगम. बॉस यांच्या बाटमधून धमाकेदार षटकार. 43 धावा धाव फलकावर. शिवाजी जाधव बॉस वैयक्तिक 41 धावा. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, पदराली त्याचा सुरेख वापर. अशा प्रकारची फलंदाजी तुम्ही प्रेक्षकांचं मन मोहित करणारी असते. 41 धावा वैयक्तिक अर्धशतक येईल का? आणि आमचा छोट्या बोलतोय 50 होतील. कमी गतीने टाकलेला चेंडू लेग ब्रेक पिक केलाय. आकाशाला गव्वसनी घालणारा गगनभेदी फटका. शिवाजी जाधव बॉस सेट ऑन फायर. वैयक्तिक शिवाजी जाधव बॉस यांनी धावा केल्यात या सामन्यामध्ये. 7 षटकाराच्या मदतीने 47 धावा. टीमची धावसंख्या 49. 3 धावांची आवश्यकता वैयक्तिक. 3 धावांची गरज आहे. शिवाजी जाधव बॉस 47 धावा 15 चेंडूमध्ये 47 धावा केल्यात. या चेंडू द्या प्लीज. माने सरकार यांच्या माध्यमातून वैयक्तिक अर्धशतकासाठी 250 रुपयांचं पारितोषिक. आणि कुमार अमर कदम यांच्या माध्यमातून रेडबुल. शिवाजी जाधव बॉस यांच्यासाठी 50 जर झाल्या तर 5 रेडबुल असतील कुमार अमर कदम यांच्या माध्यमातून. कारण 10 धावांसाठी एक रेडबुल आहे. 50ला 5. वैयक्तिक 47 धावा शिवाजी जाधव बॉस. आकाश यांच्यावर आक्रमण केलंय. इथून पुनरागमन करेल का? पहिल्याच मॅच मध्ये सर्वाधिक धावसंख्या केल्या. 1 साइड हिरो. हाफ ट्रॅकर चेंडू. पाटण तालुक्याचा सनपूर गावाचा 1 साइड हिरो शिवाजी जाधव बॉस. बकरा चषक 2025 मध्ये पहिलं वैयक्तिक अर्धशतक झळकावलंय आणि चेंडूंचा सामना केला अवघ्या 16 चेंडूमध्ये 53 धावा. पहा बॅट उंचावून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना स्ट्राईक रेट 331 चा. उगाच 1 साइड हिरो म्हणत नाहीयेत. वॉट बॅटिंग, फॅब्युलस स्ट्रोक, विध्वंसक, विस्फोटक, अफलातून फटकेबाजी. 16 चेंडूमध्ये 53 धावा. षटकार ठोकलेत 8. टीमची धावसंख्या 55 आणि षटकार हॅट्रिक देखील ठोकले या मॅच मध्ये शिवाजी जाधव बॉस यांनी. फुल टॉस चेंडू. फुल टोल वसूल केला जाईल. सलगचा 4था षटकार ठोकलाय शिवाजी जाधव बॉस. सेट ऑन फायर. या रणरणत्या उन्हामध्ये धावांचा पाऊस पडतोय. पहिल्या डावामध्ये आले स्तुनामी. टीमची धावसंख्या धाव फलकावर 61. शिवाजी जाधव बॉस नाबाद 59. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग. कुमार अमर कदम 5 रेडबुल तयार ठेवा. काय फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. आक्रमण फलंदाजी कशी असावी, प्रेक्षकांचं मनोरंजन कसं करावं, अद्याप 1 षटक बाकी आहे या मॅच मध्ये. या शिवाजी जाधव बॉस यांनी वैयक्तिक धावा केल्यात या सामन्यामध्ये 59 आणि षटकार ठोकलेत तब्बल या मॅच मध्ये 9 षटकार ठोकलेत. प्रीतम सुतार चांगलं क्रिकेट. 1 धाव काढून मात्र स्ट्राईक दिली जाते कारण त्यांना माहित आहे शिवाजी जाधव बॉस मोठ्या फटके खेळत आहेत. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज दाखल झालेत. या अंतिम षटकासाठी स्लॉग ओव्हरचं षटक. संकेत. लोअर फुल टॉस चेंडू. बैठक फटका सजवलाय. गॅप मध्ये फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. या 2 धावा देखील प्राप्त करत असताना फलंदाज शिवाजी जाधव बॉस. ज्या प्रकारे आज पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष
पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण पाहणार आहोत. काय फलंदाजी करतात मैदानामध्ये. 64 धावा धाव फलकावर. वैयक्तिक 61 धावा 18 चेंडूंचा सामना केलाय. फुल लेनचा चेंडू होता. ऑन साईडला वळवला. डीपला स्क्वेअर लेग आहे. एकदा प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव देखील प्राप्त करण्याचा मानस आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज धावबा चुकी केली मी म्हणेन प्रीतम सुतार यांनी. प्रीतम सुतार यांनी स्ट्राईक सोडली आणि त्याचा फायदा मात्र टीम मंदुरकोळी खुर्द या संघाने घेतलाय. परंतु काय खेळी केली. वन साइड हिरो ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट शिवा जाधव बॉस. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना शिवा जाधव बॉस यांना आपण पाहिलं, ज्यांच्या बॅटमधून षटकार आले तब्बल 9 आणि ज्यांनी चेंडूंचा सामना केला 19 आणि 62 धावांची विस्फोटक खेळी. आपल्या होमसाई MTCच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. शिवा जाधव बॉस डगआउटमधून टाळ्या वाजतायत आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारत असताना शिवा जाधव बॉस काय खेळी केल्या. व्हॉट अ फॅब्युलस बॅटिंग, ट्रेमेंडस परफॉर्मन्स, एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेयर शिवा जाधव बॉस. टाळ्या वाजतायत डगआउटमधून. प्रत्येक जण त्यांचं अभिनंदन करतोय. 19 चेंडूमध्ये 62 धावा. पहिला चेंडू रोहन यांनी हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. एक धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर 66. बॉस यांनी 9 षटकार ठोकले. पाही ताकद आहे आणि फक्त ताकदीच्या जोरावर नाही तर टायमिंग देखील लाजवाब असतं त्यांचं. हवेत खेळलाय. टायमिंग झालं नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक विजय वेग आणि चेंडूवर धावला. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द मॅच. विलक्षण झेल टिपलाय. अप्रतिम अफलातून अद्भुत विजयाने टिपलाय झेल आणि धक्का क्रमांक 2 टीम शिवछावा स्पोर्ट्स सनबूर. टीमची धावसंख्या धाव फलकावर स्थिरावते 66. ACC नवीवाडी विपक्ष टीम मळादेवी कुसरून आपण सज्ज राहा. आपण नाणेफेक करणार आहोत. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. शिवा जाधव बॉस यांची. त्यानंतर मात्र आता टीम मंदुरकोळी खुर्द या मॅचमध्ये पुनरागमन करते कारण त्यांना देखील माहिती आहे 1 to go. 66 धावा धाव फलकावर. शेवटचा चेंडू शेष. परेश जाधव कॅप्टन. डाऊन द लेग साइड. वाईड बॉल +1. या 2 नामांतर धावा जोडल्या जातील. कॅप्टन आले तर संघाचा कर्णधार नेता. परंतु मी कौतुक करेन प्रीतम सुतार यांचं आणि ज्या प्रकारे त्यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक शिवा जाधव बॉस यांना दिली कारण हे खूप गरजेचं असतं. एखादा फलंदाज चांगला खेळ करतो त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक द्या आणि हेच पाहायला मिळालं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू सोडून दिला. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. खराब गोलंदाजी. अंतिम षटकामध्ये संकेत यांची देखील एक अवांतर धाव जोडली जाते. टीमची धावसंख्या धाव फलकावर या अवांतर धावेने 69 धावा. या स्पर्धेमधील उच्चांक ठोकलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू आलाय. निर्धाव गडी होईल बाद. पहिल्या डावाचा होतोय खेळ समाप्त. तब्बल 4 षटकामध्ये धावा ठोकल्या शिवछावा स्पोर्ट्स सनबूर या टीमने. पहिल्या डावाअखेर 69 आणि 70 धावांचं लक्ष्य असेल विजयासाठी टीम मंदुरकोळी खुर्द 70 रन्स टू विन. तत्पूर्वी आपण नाणेफेक करूया. ACC नवीवाडी विपक्ष मळादेवी कुसरून. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. वन साइड जिवाळा अगदी एन्जॉय करते होळी चषक. अभिदादा देखील एन्जॉय करतोय. माने सरकार आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चला या टीम ACC नवीवाडी टीम मळादेवी कुसरून या. टॉससाठी या दोन्ही टीम. मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. तब्बल 70 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. मंदुरकोळी खुर्द. कुमार अमर कदम यांच्याकडून बॉस यांच्या अर्धशतकासाठी 5 रेडबुल आलेत.
म्हणजे एनर्जी ड्रिंक बॉस यांना दिलं जाईल. या स्टेजवर या कॅप्टन, ACC नवीवाडी कॅप्टन या अजय खांडेकर. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट PTPL मधील आहेत अजय खांडेकर, आता कॅप्टन म्हणून आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला अर्जुन, कॅप्टन ऑफ माळेदेवी कुसरुण. माने सरकार आपलं देखील स्वागत आहे. टॉसचा बॉसमध्ये बकरा चषकामध्ये माने सरकार यांचं आगमन झालंय. वेलकम अर्जुन, या वेलकम एजे. खूप सारे शुभेच्छा. टॉस करायचा आहे, हेड अँड टेल. अर्जुन मागतील, स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय माळेदेवी कुसरुण, इट इज अ हेड. थँक्यू सो मच. अभिनंदन टीम ACC नवीवाडी. महत्त्वाचा टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करू. PTPL झाली, सगळ्या जास्त आराम केला आणि आज मात्र बकरा चषक आपण पाहतोय, प्रत्येक जण एन्जॉय करतो. काय कसं राहील अगदी क्षेत्ररक्षण करत असताना स्पर्धा कशी एन्जॉय केली जाईल? नक्कीच आम्ही पूर्ण संघ तयारीनिशी आहोत आणि प्रत्येक प्लेयर हा 100% देईल आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. मुंबईमधील क्रिकेट आता संपत आले, ही शेवटची स्पर्धा असेल आणि त्यानंतर मात्र गावी पाटण तालुक्याला क्रिकेट चालू होईल. काय सांगाल संपूर्ण आयोजनाविषयी? काही नाही, जसा इथे सपोर्ट आहे सर्व संघांचा तसाच गावी संघांनी सपोर्ट करावा आणि प्रत्येक जे आयोजन आहे ना ते सीमा पार न्यावं बस. थँक्यू सो मच. फलंदाजी करायची अर्जुन, काय माइंडसेट असेल? 24 चेंडूंचा खेळ. नाही, प्रयत्न असेल की जास्तीत जास्त स्कोर बनवायचा, कारण का समोरची टीम पण खूप चांगली आहे आणि सध्या आमच्या टीममधले पण भरपूर असे मेंबर आज ॲब्सेंट आहेत, त्याच्यामुळे आम्ही तर प्रयत्न करू की चांगला साजेस असा स्कोर बनवू. परवा दिवशी होळी झाली, काल धुळवड झाली, आज होळीनिमित्त बकरा चषक आहे. प्रत्येकजण स्पर्धा एन्जॉय करतो, काय सांगाल? नाही, ही स्पर्धा प्रत्येकजण वाट पाहत असतो प्रत्येक वर्षी, तर स्पर्धा खूप चांगली आहे आणि दरवर्षी चांगलीच होते. थँक्यू सो मच. मी या मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. सर बसून घ्या आपण. नाणेफेक जिंकले कॅप्टन AJ अजय खांडेकर, टीम ACC नवीवाडी. त्यांनी घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले माळेदेवी कुसरुण. धन्यवाद. सत्तर धावांचं लक्ष्य, सामन्याला होईल सुरुवात. टीम मंदरुळकोळे खुर्द आपली फलंदाजी आपला 12वा खेळाडू पाठवा. संजय देसाई आणि त्यांच्या बरोबरीने आघाडीचे फलंदाज पंच. 1 मिनिट, संकेत. मॅच चालू करूया. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर आशिष. बाईक फुटला जाऊन पंच केलाय इनफिल्डच्या वरून. यष्ट कव्हरला 4 क्षेत्ररक्षक मागे धावत आहेत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा देखील प्राप्त करत असताना फलंदाज संकेत. संकेत यांनी मात्र डावाची सुरुवात या 2 धावेने केल्या. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आशिष यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न डीपला आहे, स्क्वेअर लेग. 1 धाव प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. संकेत यांच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीने संजय देसाई. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर 1 धाव आली. 70 धावांचं मोठं लक्ष आहे या मॅच मध्ये टीम
मंदुळ कोळे खुर्द. कारण पहिलं वैयक्तिक अर्धशतक शिवाजी जाधव बॉस यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. संजय देसाई मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. यशांच्या मागे कर्णधार परेश जाधव. पहिल्या डावामध्ये आपण स्तुनामी पाहिली आणि दुसऱ्या डावामध्ये वादळ येईल का, कारण त्या प्रकारे संजय देसाई यांच्या हॅट्रिक षटकारासाठी माने सरकार यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक. माने सरकार चालक आहेत. पहिला आलाय 8 विकेट. वॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. माने सरकार हॅट्रिक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. एक आलाय, 2 येतील का हे पाहायचंय. जर 2 आले तर संध्याकाळची सोय होईल. बकरा चषक हे 100 रुपये कशाबद्दल? एका षटकाराला 100 रुपये. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, सोडून दिला आहे. व्हाईट बॉल. अवांतर धाव जोडली जाईल या टीमच्या टोटलमध्ये. अजून 2 मारले तर 600 रुपये ही ऑफर आहे. बॉस यांनी अर्धशतक केलं तिथे मात्र 200 रुपये दिले आणि ते षटकाराला 600 रुपये. मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, बॅटची काढा लागली आहे आणि माने सरकार यांचे 500 रुपये वाचलेत. फलंदाज झेलबाद. दहा धावा धाव फलकावर पहिल्या गाडी बाद झालाय. संजय देसाई यांच्या षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक जमा झाले माने सरकार यांच्या माध्यमातून. माने सरकार एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. चांगला खेळ करा, तुम्हाला ते बक्षीस देतात लगेच कॅश. नो जीपे, नो फोन पे, नो NFT. हलक्यात आणि टॅप केलाय. बॅकवर्ड पॉइंट आहे क्षेत्ररक्षक संकेत. नवीन फलंदाज. पहिला चेंडू निर्धाव खेळलाय. डॉट बॉलची होते सांगता. पहिलं यशस्वी षटक समाप्त होते आशिष यांचं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 10. 10-1. पहिलं षटक आशिष यांचं समाप्त झालंय यशस्वीरित्या. आता तब्बल 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 60 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. प्रीतम सुतार. प्रीतम सुतार षटक क्रमांक 2 साठी सज्ज होत आहेत. 10 धावा धावफलकावर या मॅच मध्ये. पहिला सामना बॉस यांनी खेळला आणि पहिल्या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक देखील झळकावलं आणि टॉप स्कोरर देखील राहिले. असा खेळ करायचा. खेळ असा करा की समोरच्या संघाच्या शिट्ट्या आणि 32 गुल झाले पाहिजे. ते गुल केले. कुमार अमर कदम रेडबुल देखील घेऊन या. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेले. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल सुटलाय. फेकी चांगली केली आहे परंतु 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव जोडली जाते टीमच्या टोटलमध्ये. मंदरुळ कोळे खुर्द टीमची धावसंख्या 11-1. 1 अंकाची जादू तुम्ही ओमसाई MTCच्या स्क्रीनवर पाहू शकता. 11-1. 1.1 चेंडूंचा खेळ झालाय. हे क्रिकेट आहे. या क्रिकेटचा खेळ म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. आज होळी आहे, बकरा चषक आहे. बकरा चषकामध्ये हे पहा, एन्जॉय करा, खुश राहा. लोअर फुलटॉस चेंडू मिस टाइम स्ट्रोक. आशिष चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. स्वतःच्या उजव्या बाजूला धावत जात असताना चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतील. संकेत रोडे बॅक टू द डगआउट. 11-2. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 अतुल. दाखल झाले. 2 चेंडूंचा खेळ झाला या षटकामध्ये. प्रीतम सुतार. 11-2. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाही आहे. या लक्ष्याचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर शिवाजी बॉस यांच्या खेळीचा तुम्हाला धडा घ्यावा लागेल.
जशी त्यांनी फटकेबाजी केली तशी तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, कारण एका खेळाडूला आता बॅटिंग 6व्या गिअरमध्ये करावी लागेल. षटकारांची गरज आहे, नितांत आवश्यकता. टीम मंदुळकोळी खुर्द. लेंथ बॉल हवेत खेळलाय. शिवाजी द बॉस अगदी जमिनी लगत बसून कॅच पकडला जातोय. टिपलाय झेल आणि फलंदाज अतुल 0 बाद. ज्या प्रकारे या बकरा चषकाचा आपण थरार पाहतोय, नवीन फलंदाज संकेत बोरुगडे. संकेत बोरुगडे आलेत नवीन फलंदाज. संकेत पहिला चेंडू ऑन साइडला वळवलाय, डीपला आहे, प्रोटेक्शन, मिड विकेट आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल. एकतर्फी सामना कदाचित हा पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारे या 3 गडी बाद झाले. टीम मंदुळकोळी खुर्द 12 धावा धाव फलकावर. संजय देसाई यांच्या बॅटमधून एक षटकार आला आणि त्यानंतर मात्र ते बाद झाले आणि धावांचा वेग देखील मंदावलाय. फुल लेनचा चेंडू पंच केला, बॅडमिंटन स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार. संकेत यांच्या बॅटमधून या मॅचला वेगळे संकेत देणारा येतोय धमाका. षटकार. वेलकम संजय देसाई साहेब. कुमार अमर कदम आपल्या शुभ हस्ते यानंतर द्या पारितोषिक. पहा ज्या प्रकारे पंच केलाय, काय फटका सजवलाय. बॅडमिंटनची आठवण आली. जसं टेनिसमध्ये रॅकेट चालतं कुणाला ना, तसा बॅट चालले येते. माने सरकार पहा, माने सरकार एक क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व आहे आणि माने सरकार ज्या ज्या वेळेला स्पर्धेला येतात काय ना काहीतरी आपल्या खेळाडूंवरती प्रेम दाखवतात आणि अशी प्रेम करणारी माणसं पाहिजेत. फ्रंट फुट पंच, डीप एक्स्ट्रा कव्हर, वेगाने धावतोय, स्वीपर कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला बीट करून चेंडू जाईल जमिनीला गुदगुल्या करत, जमिनीला समांतर करणारा फटका, खणखणीत चौकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर या चौकाराच्या मदतीने 22 धावा. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 12 चेंडूमध्ये करायचे आहेत 48 धावा. संकेत फिल्डिंग करण्यासाठी दाखल झालाय. रोहन गोलंदाजी मार्कवर. रोहन यांचा पहिला चेंडू पंच केलाय, एक्स्ट्रा कव्हर, चेंडू खाली, 1 2 3 झेल टिपलाय तिसऱ्या प्रयत्नात. या कौतुक व्हायला पाहिजे छोट्या. अजून मॅच बाकी आहे 4, परंतु 5 झेल अगदी तिसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलाय. हे आमचे छोटे खेळाडू देखील C11चे आहेत. छत्रपती 11 विशाल शेलार, यत्ता 6वी, गाव जांभूळमुरे सातारा. अगदी कासपठारचे खेळाडू आहेत. विशाल शेलार आपला देखील सहर्ष स्वागत छत्रपती 11चे. आणि यावर्षी पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगला जांभूळमुरेची टीम देखील आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रतीक वेदांत 11 ही टीम आहे. एक सिंगल धाव जोडली जाते. 23 धावा धाव फलकावर. गोलंदाज रोहन पहिल्या चेंडूवर एक गडी बाद केला, त्यानंतर 1 धाव आली घोषांकी क्षेत्रामध्ये. रितेशने चेंडू हवेत खेळलाय, स्वीपर कव्हर आहे. संकेत चेंडू भोवऱ्यासारखा गोल गोल फिरतोय आणि संकेत त्याच्या मागावर. इंस्टाग्रामचे आमचे फेमस पर्सनॅलिटी आहे. 2 धावा मात्र प्राप्त होणार नाहीत. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. पंच केलाय, वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा आर पार. कडक बेधडक या मॅच मध्ये येतोय. निर्णायक क्षणाला संजय देसाई यांच्या चेहऱ्यावरती स्माइल आली आहे षटकाराने. षटकार. संजय देसाई क्रिकेटमध्ये ज्यांनी 40+ क्रिकेट गाजवले, तो तुम्ही षटकार ठोकला. माने सरकारने 100 रुपये जमा केलेत आणि ते त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया ही मॅच झाल्यावर.
हे मानेसरकर यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे संजय देसाई, कारण हे प्रेम त्यांनी दर्शवले. कमी कधी टाकलेला चेंडू खोदून काढायचा प्रयत्न, काऊ कॉर्नरला शिवा जाधव बॉस यांना चकवून चेंडू सीमारेषा ओलांडेल. 4 धावांसाठी या पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. फलंदाज संकेत लोहार यांचा. मंदुळ कोळे या टीम मध्ये किती संकेत आहेत हे मात्र कर्णधाराला विचारावं लागेल. 3 संकेत आहेत. 34ला 4 टीम मंदुळ कोळे खुर्द. पण तुमचं टी शर्ट खूप छान आहे. ज्या प्रकारे त्या टी शर्टची तुम्ही प्रिंटिंग केलं डिझाईन आहे ही मात्र उल्लेखनीय बाब. प्रत्येक बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. चेंडू अजून बाहेर जातोय. कटर केला परंतु व्हाईट बॉल. एक अवांतर धाव जोडली जाईल. 35 धावा धाव फलकावर. शिवा जाधव बॉस अंतिम षटकासाठी दाखल झालेत. 6 चेंडूमध्ये आता 35 धावांची आवश्यकता. मॅचची औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणता येणार नाहीये. 6 षटकार येऊ शकतात का? पहिला चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. पंच विद्युत नाकवासर अशोक पवार सरांची महत्त्वाची भूमिका आजच्या संपूर्ण दिवसभरासाठी आणि त्यांचं देखील खरंच मनापासून आम्ही आभार व्यक्त करेन. कारण 42 डिग्री टेम्परेचर आहे पण ते एवढं सोपं नसतं अंपायरिंग करणं. आणि या अंपायरचं पंचांचं देखील कौतुक. काय बोलतो विशाल? फुल टॉस चेंडू नो आहे. +1. 2 धावा जोडल्या जातील. म्हणजे एकही चेंडू झाला नाही आणि 3 धावा आल्यात. उंचीचा नो बीमर आहे नो. फ्री चेंडू असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू आहे फ्री हिट आणि बकरा चषक सुपर डुपर हिट. फ्रेडचा चेंडू फायदा उचलतील का फलंदाज? फ्रेडचा चेंडू देखील अवांतर हाताळला जातोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न बॉस यांचा. यॉर्कर हाताळला जातोय. रितेश आहेत. फ्रेडचा फायदा उचलतील का? अद्याप 30 धावांची आवश्यकता. 5 षटकारांची गरज आहे. रिंकू सिंग यांना तुम्हाला आता आठवावं लागेल. 5 षटकार ढोकावे लागतील. 30 धावांची गरज. 6 चेंडूंचा खेळ शेष. फ्रेडचा चेंडू ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षकात विवेक वरपे. विवेक वरपेने गुडी मारली जरूर परंतु चेंडू त्यांच्या आवाक्याबाहेर. 1 धाव जोडली जाते. 5 चेंडूमध्ये आता 29 धावा करायची आहेत. मॅच संपली नाहीये. 5 चेंडूमध्ये 5 षटकार येऊ शकतात. स्ट्राईक वरती आहेत संकेत लोहार. त्यांच्याकडे ती क्षमता आहे. आता क्षमतेला न्याय द्यावा लागेल. 5-29 मॅच ऑन. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. बॅट जरूर तलवारीसारखी फिरवली. चेंडूचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. 4 मध्ये आता 29 करायचे आहेत. 12वा खेळाडू देखील थोडेसे नाराज आहेत. सोम रोडे 12वा खेळाडू म्हणून थोडेसे नाराज आहेत. संघाने खेळ खराब केलाय म्हणायला हरकत नाही. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. विवेक वरपे मिड ऑफला. चेंडू खाली. गुलीगत चेंडू हातातून निसटलाय. मोये मोये. कॅच ड्रॉप. विवेक वरपे सांगतात की चेंडू हातातून निसटला कारण दुपारची कदाचित बिर्याणी जास्त खाल्ली असावी. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वेग पाहायला मिळतोय बॉस यांच्या गोलंदाजीचा. लेंथ बॉल चांगला कटरचा वापर आणि एक परफेक्ट चेंडू पाहायला मिळाला. गुडलेनचा चेंडू टाकल्यानंतर लेग कटर. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. 1 धाव प्राप्त केली जाईल. विजयापासून दूर आणि हा मात्र नो चेंडू आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून बीमर घोषित केलाय. यास अगदी मागणी केली जाते बीमरसाठी. 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासलं जाईल. डिसिजन पेंडिंग. ला 4
टीम मंदुळकोळे खुर्द. इट्स अ नो बॉल. दोन बिमर टाकले आणि गोलंदाजी थांबवली आहे. विशाल शेलार हे सांगत असताना जांभूळमुरे गावचे आमचे छोटेसे खेळाडू आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 44, 2 मध्ये 26 धावांची गरज आहे. मॅचची औपचारिकता शिल्लक आहे. जांभूळमुरे गावाचं नाव पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आलं त्याचं कारण त्यांची टीम प्रत्येक वेदांत 11 ही टीम खेळेल पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये आणि कास पठार विभागातील तो संघ आहे. 2 संघ मालक आहेत अंकुश शेलार साहेब आणि सचिन जांभळे साहेब यांच्या मालकीचा तो संघ आहे. कमी गतीने टाकलेला चेंडू फ्रीटचा आहे. नुकसान होणार नाहीये. डॉट बॉल. जय आहेत गोलंदाजीसाठी. आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक 1 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. शेवटच्या चेंडूवर पराभवातील अंतर कमी करणारा येतोय धमाकेदार षटकार. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं जरूर टीम मंदुळकोळे खुर्द.